हाय हॅलो नमस्कार गाईस, कशा आहात तुम्ही? आजच्या दिवसाची सुरुवात खूप खुशीने स्टार्ट झाली होती. आज होती वारी. आम्हाला असं वाटलं होतं की वारी होणार नाही का, तर 3-4 दिवसाच्या पावसाने इंद्रायणी नदी खूप भरली होती, पूर आलता. असं वाटलं होतं की ह्या वेळेस वारी होणार नाही, पण देवाच्या कृपेने वारी झाली. त्याच टायमिंगला त्याच तारखेला निघाली, त्यामुळे खूप खुश होते सगळेजण. निघालो आम्ही सगळेजण, एकाच गाडीवर एवढे जण बसलो होतो आणि मावशीकडे गेलो. सगळ्यात स्टार्टिंगला मावशीसुद्धा येणार होती सोबत. ती अजून आवरतच होती. म्हटलं बाप रे, हिचं काहीच खरं नाही आहे. चहा वगैरे पिला. हे आर्या हे दरवेळेसच लेट करतात. अजय मामा पण आले, मग लगेच आम्ही निघालो. हे दोघं आल्याच्या नंतर आमची गाडी जरा चेंज झाली. आम्ही तिघंजणं इकडे होतो आणि ते तिघंजणं तिकडं. आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर मला तर खूप खुशी होती. मला थोडंसं चालत जायचं होतं लांबपर्यंत, पण पॉसिबल झालं नाही. लोला शिजुका घरात होत्या. खूप गर्दी होती आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पहिलं गंध लावून घेतला, का तर चेहऱ्याला शोभाच येत नाही ना जोपर्यंत गंध लावत नाही म्हणून. आर्याने पण लावून घेतला. आर्याला दुसरा लावायचा होता, बट आम्हाला तोच भेटला म्हणून तो लावला. आणि नंतर आम्ही लावल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता गाईस आम्ही कसे दिसतोय सगळेजण. आता मग पुढं गेलो. ह्यांच्या गप्पाच कमी होत नाही. ह्यांचे नुसतं गप्पाच मारत बसतात. कुठं पण जावा गप्पाच चालू असतात ह्यांच्या. नंतर देवाच्या घोड्याच्या पाया पडल्या आम्ही पुढं जाऊन. आणि नंतर पालखीपाशी तर आम्हाला जाता आलं नाही, पण रथापाशी आम्ही जाऊन दर्शन घेतलं. थोडेसे फोटोज वगैरे काढले. घरी आल्याच्या नंतर मी पहिलं झोपले, का तर मी सकाळी लवकर उठले होते, त्यामुळं मला इतकी झोप येत होती. पण ही लोला बघा, मला झोपून देतच नाही. मला म्हणते तू उठ. उठल्याच्या नंतर कपडे राहिले होते धुवायचे, म्हणून पहिले कपडे धुवून घेतले. घरातले सर्व कामं आवरून घेतले बाकीचे. आवरून वगैरे झाल्याच्या नंतर फ्रेशनअप झाले, का तर सकाळी मी आले तशीच झोपले. खूप पाय वगैरे दुखत होते, त्यामुळे लगेच झोपून गेले. आणि आवरून वगैरे घेतलं. स्वयंपाकाला स्टार्ट केलं. स्वयंपाक कुकर लावला आणि एकीकडे कॉफी ठेवली. सो गाईस, कसा वाटला माझा व्लॉग?